नमस्कार. इयत्ता 10वीच्या सायन्स 2 मधील लाईफ प्रोसेस पार्ट 1 चा चौथा व्हिडिओ आपण पाहतोय. यापूर्वी आपण पहिला पाठ पाहिलेला आहे. त्यानंतर याच पाठातील पाठीमागचे सगळे भाग आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे म्हणजे एनर्जी प्रोडक्शन इन सेल ऑर्गॅनिझम हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये क्रेब सायकल आहे. त्यानंतर एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम डिफरंट कंपोनेंट्स ऑफ फूड हा एक महत्त्वाचा घटक आपण संपवलेला आहे. आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे सेल डिव्हिजन हा भाग पाहायचा. या भागाचं महत्त्व असं आहे की नीटला पण याचे काही क्वेश्चन्स 12वीच्या मध्ये असतात, त्यामुळे याची जी प्राथमिक माहिती आहे, प्रायमरी जे नॉलेज आहे ते आपल्याला असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता लक्षात घ्या, या ठिकाणी जे दोन फिगर दाखवलेले आहेत या ॲनिमल सेल आणि प्लांट सेलच्या, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी. याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनल्स दाखवलेले आहेत आपण. तर त्यातले काही मेन ऑर्गॅनल्स या ठिकाणी दाखवतोय. तर याच्यातला हा मायटोकॉन्ड्रियाचा ऑर्गन आहे. हे पहा, हे मायटोकॉन्ड्रिया आहे. अतिशय महत्वाचा भाग आहे की जो आपण पाठीमागच्या पाठामध्ये याची माहिती आपण पाहिलेली आहे. मायटोकॉन्ड्रियाची हा एनर्जी प्रोडक्शनचा मेन प्लेस आहे की जिथे एनर्जी फॉर्म होत असते एटीपीच्या फॉर्ममध्ये. त्यानंतर हे न्यूक्लियस आहे. आता या न्यूक्लियस या घटकाचा भाग आपल्याला या भागामध्ये खूप उपयुक्त येणार आहे. सगळा भाग इथेच आपण पाहणार आहोत. त्यानंतर क्लोरोप्लास्ट जे ॲनिमल प्लांट सेलमध्ये जे इम्पॉर्टंट घटक आहे तर क्लोरोप्लास्ट सेल्स आहेत. त्यानंतर दोन्ही भागांमध्ये असणाऱ्या गॉल्जी बॉडीज, त्यानंतर सेल मेम्ब्रेन वगैरे हे सगळे भाग व्हॅक्युअल्स दाखवलेले आहेत. प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल्स थोडे मोठे असतात, ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युअल्स लहान लहान असतात. ओके, तर आता हे सेलची आपण इयत्ता 8वी मध्ये 9वी मध्ये माहिती घेतलेली आहे. ओके, तर सेल म्हणजे नेमकं काय? सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांच्या मध्ये रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत घटक म्हणजे पेशी, असं सेलचं आपल्याला डेफिनेशन करता येईल. आता यामध्ये आज जो आपण पार्ट पाहतोय तो सेल डिव्हिजन आहे. मग सेल डिव्हिजनचं इम्पॉर्टन्स काय नेमकं? कशासाठी सेल डिव्हिजन आपल्या शरीरामध्ये फार इम्पॉर्टंट असतं? सेल डिव्हिजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ अ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. नीट लक्षात घ्या, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आणि सेलमध्ये सेल डिव्हिजन ही अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ अ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कारण न्यू ऑर्गॅनिझम इज अ फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. असलेल्या घटकातूनच म्हणजे असलेल्या सजीवाच्या, जे मुळात अस्तित्वात आहे तो सजीव लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यापासूनच नवीन ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. सो न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टन्स वन बाय सेल डिव्हिजन. त्यानंतर ड्यू टू दिस सेल डिव्हिजन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे असतात ते ग्रोज अप होतात. ओके, ड्यू टू सेल डिव्हिजन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप. आणखीन एक महत्वाचा भाग आहे की इमिसिएटेड जे बॉडी पार्ट असतो, म्हणजे झीज झालेला जो शरीराचा भाग असतो, इमिसिएटेड बॉडी पार्ट कॅन बी रिस्टोर्ड बाय सेल डिव्हिजन. तर अशा पद्धतीने सेल डिव्हिजनचं इम्पॉर्टन्स आपल्या लक्षात येईल. नंतर आता टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. देर आर 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन मध्ये 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन म्हणून येतं. फर्स्ट आहे ते मायटोसिस आणि सेकंड आहे ते मेयोसिस. तर मायटोसिस कुठे घडून येतं? सोमॅटिक सेलमध्ये, ज्याला आपण काय म्हणू शकतो तर शरीराच्या कायिक पेशी असं म्हणू शकतो. म्हणजे कायिक पेशीमध्ये हे सेल डिव्हिजन घडून येत असतं, हे पेशी विभाजन घडून येत असतं. स्टेम सेल म्हणजे मूल पेशी असं म्हणता येईल त्याला आपण. तर कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये म्हणजे सोमॅटिक सेल आणि स्टेम सेलमध्ये हे मायटोसिस घडून येत असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायटोसिसचा इम्पॉर्टंट काय आहे
तर हे जे सेल डिव्हिजन आहे याच्यामुळे काय होत असतं, ग्रोथ ऑफ बॉडी होत असते, म्हणजे शरीराची वाढ होण्यासाठी या सेल डिव्हिजनचा उपयोग होतो. त्यानंतर टू रिस्टोर द इमिसिएटेड बॉडी, एखाद्या शरीरामध्ये एखादी इंजुरी झाली तर त्या ठिकाणी जे इमिसिएटेड जे काही झीज झालेली असते तर ती भरून येण्यासाठी याचा वापर होत असतो. त्याचबरोबर टू फॉर्म अ न्यू ऑर्गॅनिझम, हे इम्पॉर्टन्स आहे या मायटोसिसचं. आणि मियासिस मध्ये बघा, इट ऑकर्स इन अ जर्म सेल, हे फक्त जनन पेशीमध्येच घडून येते, नीट लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेला पुढची पिढी निर्माण होत असते, ज्या वेळेला पुढची पिढी जन्माला येत असते, त्यावेळेला जे सेल डिव्हिजन घडतं जर्म सेल मधलं, त्याला मियासिस असं म्हणायचं. सो इट इज अ इम्पॉर्टंट इन फॉर्मेशन ऑफ गॅमेट, दॅट इज अ मेल गॅमेट. मेल गॅमेट मीन्स स्पर्म, त्याच्या निर्मितीमध्ये, आणि फिमेल गॅमेट म्हणजे ओव्हरी, म्हणजे शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या निर्मितीमध्ये हे मियासिसचा उपयोग होत असतो. म्हणजे मायटोसिसद्वारे शरीरातली वाढ होणाऱ्या पेशी आहेत, स्टेम सेल आणि सोमॅटिक सेल आहेत, त्यांच्याबद्दल डिव्हिजन घडून येतं. आणि मियासिस मध्ये नवीन ज्या वेळेला ऑफस्प्रिंग तयार होतात किंवा नवीन अपत्य ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेला जे गॅमेट फॉर्मेशन होत असतं, मेल गॅमेट फॉर्मेशन आणि फिमेल गॅमेट फॉर्मेशन, तर यामध्ये मियासिस या प्रकारच्या सेल डिव्हिजन आपल्याला पाहायला मिळते. ओके, आता बिफोर सेल डिव्हिजन नेमकं काय घडतं ते आपण पाहूया. बिफोर सेल डिव्हिजन, सेल डबल्स अप इट्स अ क्रोमोझोम्स नंबर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आता या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात. आता हे क्रोमोझोम्स कसे असतात तर एकदम असं थ्रेड लाईक क्रोमोझोम असतात आणि विजिबल असतं, म्हणजे फारसं स्पष्ट दिसत नाही असं हे अनविजिबल असलेला हा एक धागा, लांब लचक असा धागा असतो याच्यामध्ये. तर याचं काय होतं, जे क्रोमोझोम्स असतात ते डबल अप होतात, म्हणजे सेल डिव्हिजन घडण्याच्या अगोदर हा क्रोमोझोमचा धागा आहे ना, जे क्रोमॅटिड मटेरियल आहे ते डबल अप होत असते, जे जेनेटिक मटेरियल आहे ते डबल होतं. म्हणजे 2n फॉर्म मध्ये जर असेल, इफ इट इज प्रेझेंट इन अ 2n फॉर्म, 2n नंबर मध्ये जर क्रोमोझोम्स असतील, बरोबर आहे की नाही, तर त्याचे इट डबल्स अप टू 4n. म्हणजे हे जे जेनेटिक मटेरियल आहे, क्रोमोझोम आहे, याचा नंबर जर या न्यूक्लियस मध्ये 2n नंबर मध्ये फॉर्म असेल किंवा प्रेझेंट असेल तर तो 4n एवढे नंबर्स होतात. नीट लक्षात घ्या, बिफोर सेल डिव्हिजन नंबर ऑफ क्रोमोझोम्स डबल्स अप. ओके, ते द्विगुणित होतात, दुप्पट होतात. ओके, आता हे क्रोमोझोम हा शब्द आपण ऐकलेला आहे, तर क्रोमोझोम या शब्दाबद्दल आपल्याला काय माहिती आहे, क्रोमोझोम बद्दल म्हणजे नेमकी आपण काय पाठीमध्ये शिकलेलं आहे. तर क्रोमोझोम काय असतं, अ पेअर ऑफ ईच टाइप ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन 2n कंडिशन. पेअर हे फार महत्वाचा शब्द आहे. पेअर म्हणजे जोडी असते, म्हणजे ईच टाइप ऑफ क्रोमोझोमची एक पेअर असते, एकसारख्या क्रोमोझोमची एक जोडी असते. इज प्रेझेंट इन 2n कंडिशन, n कंडिशन मध्ये नाही. ज्या वेळेला एकच क्रोमोझोम दिसतो त्यावेळेला तर आपण n कंडिशन असं म्हणतो, बरोबर आहे का नाही. हा समजा एक क्रोमोझोम आहे, तो n कंडिशन मधला आहे, तर यालाच दुसरा एक क्रोमोझोम येऊन अटॅच होतो आणि मग तो अशा पद्धतीनं क्रोमोझोम प्रेझेंट असतो की जो सेंट्रोमियरला जोडलेला असतो. तर पेअर ऑफ ईच टाइप ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन 2n कंडिशन, 2n कंडिशन मध्ये प्रेझेंट असतात. सिंगल क्रोमोझोम ऑफ ईच टाइप, या प्रत्येक टाइपचा सिंगल क्रोमोझोम असतो, म्हणजे हा जो सिंगल क्रोमोझोम आहे त्याला काय म्हणणार, n कंडिशन फॉर्म मधला म्हणणार. आता याचं स्ट्रक्चर काय बघूया आपण. स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलंय बघा, सिंगल या पूर्ण क्रोमोझोमचं, सिंगल क्रोमोझोम नाही तर या पूर्ण पेअरचं एका क्रोमोझोमचं स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलंय. हे आहेत ते काय आहेत तर हे आर्म्स आहेत, ह्या दोन्ही काय आहेत, आर्म आहेत, बरोबर आहे. कुणाच्या, क्रोमोझोमच्या ह्या आर्म, वरच्या ज्या दोन आर्म आहेत त्याला म्हणायचं पी आर्म, दॅट इज फर्स्ट पी आर्म, सेकंड पी आर्म. हे थोडं शॉर्टर असतं, ह्या ज्या आर्म्स असतात त्या थोडं शॉर्टर असतात. आणि या ठिकाणच्या दोन पीच्या आर्म्स आहेत म्हणून त्याला 2p आर्म्स असं म्हटलेलं आहे इथे. तर शॉर्टर असलेल्या आर्म्स दॅट इज पी आर्म, त्यानंतर लॉंगर असलेल्या आर्म म्हणजे एका धाग्याच्या दोन आर्म, ही एक एन आर्म, ही एक पी आर्म आणि ही क्यू आर्म. ओके,
शॉर्टर आर्म आणि लॉंगर आर्म. आता हे दोन क्रोमोझोम या ठिकाणी एकमेकांना जॉईन झालेले असतात. कशाच्या आधारानं? सेंट्रोमियर. बरोबर, सेंट्रोमियरच्या आधाराने हे दोन्ही एकमेकांना अटॅच झालेले असतात. म्हणजे समजा हे असे असतील तर असे अटॅच झालेले असतात. हा जो मधला पेर आहे या ठिकाणी अशा पद्धतीने अटॅच झालेले असतात. ओके, तर यामध्ये हा कशाचा बनलेला असतो? तर क्रोमॅटिड मटेरियल म्हणजे डीएनएचा बनलेला असतो. म्हणून हा डीएनएचा धागा बाहेर निघालेला आहे. डीएनए फायबर आहे. हा काय आहे? डीएनए फायबर. म्हणजे टोटल स्ट्रक्चरच हे डीएनए फायबरने बनलेलं असतं. तर डीएनए फायबरचा हा धागा एक बाहेर त्यांनी काढून दाखवलेला आहे. सो द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम इज दीज आर टू सिस्टर क्रोमोझोम्स किंवा सिस्टर क्रोमॅटिड्स आपण त्याला म्हणूया. सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे हा एक क्रोमोझोम असेल, हा एक क्रोमोझोम असेल. त्या दोन्हींची मिळून एक पेअर म्हणजे पूर्ण टोटल क्रोमोझोम तयार होतो. टीएन फॉर्म मधला. टीएन फॉर्म मधल्या या क्रोमोझोमचे हे दोन काय आहेत? सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. त्याच्यातल्या वरच्या जे आर्म्स आहेत त्याला आपण काय म्हणणार? पी आर्म म्हणणार. मधीचे ते जॉईंट झालेले आहेत दोन्ही, त्याला आपण काय म्हणणार? सेंट्रोमर म्हणणार. त्यानंतर खालच्या लॉंग आर्म आहेत त्याला काय म्हणतो आपण? क्यू आर्म. दॅट इज लॉंग आर्म आहेत त्या. आणि हे क्रोमॅटिन जे मटेरियल आहे, फायबर आहे, ते डीएनएचं बनलेलं असतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही गोष्ट कळाली की बिफोर डिव्हिजन काय होतं? याच्यातले जे 2n फॉर्म असतो तो 4n फॉर्म मध्ये होतो. नीट लक्षात घ्या, परत एकदा मी सांगतो. 2n फॉर्म मध्ये जे क्रोमोझोम नंबर असतात ते 4n फॉर्म मध्ये डबल्स अप होतात बिफोर सेल डिव्हिजन. ओके, लक्षात आलंय? आता आपल्याला सेल डिव्हिजनच्या स्टेप्स बघायचे. मायटोसिस या टाइप कडे आपण येणार आहे. सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्स या मायटोसिस टाइपच्या डिव्हिजन मधून डिवाइड्स होत असतात. ओके, नीट लक्षात घ्या. सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्स डिवाइड्स बाय मायटोसिस. मायटोसिस कम्प्लिटेड इन 2 स्टेप. 2 स्टेप मध्ये मायटोसिस कम्प्लिटेड होत असते. पहिली स्टेप काय आहे? कॅरियोकायनेसिस. म्हणजे ज्या ठिकाणी न्यूक्लिअर डिव्हिजन घडून येत असतं. म्हणजे या ठिकाणी मी या सगळ्या न्यूक्लिअर डिव्हिजनच्या सगळ्या स्टेज दाखवलेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे सायटोकायनेसिस, ज्याच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन घडून येत असतं. म्हणजे केंद्रकामध्ये जे विभाजन होत असतं त्याला कॅरियोकायनेसिस असं म्हणायचं. ओके, आणि जीवद्रव्यामध्ये म्हणजे पेशीद्रव्यामध्ये जे विभाजन घडून येत त्याला काय म्हणायचं? सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन असं म्हणायचं. सो मायटोसिस या टाइप मध्ये सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्स डिवाइड्स होतात. मायटोसिस 2 स्टेप मध्ये कंप्लीट होतं. कॅरियोकायनेसिस की जे केंद्रकामध्ये डिव्हिजन घडून येत असतं, न्यूक्लिअर डिव्हिजन पार्ट आहे तो. आणि सायटोकायनेसिस या पार्ट मध्ये, या स्टेप मध्ये सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन घडून येत असतं. सायटोप्लाझम डिवाइड्स होत असतं. आता हे पहिली स्टेप आपण पाहणार आहोत, कॅरियोकायनेसिस. हे कॅरियोकायनेसिस देखील 4 स्टेपनं कंप्लीट होत असते. इट इज कंप्लीटेड थ्रू 4 स्टेप्स. दॅट इज फर्स्ट स्टेज इज अ प्रोफेज. पहिली स्टेज काय आहे? प्रोफेज. दुसरी मेटाफेज, एनाफेज अँड टेलोफेज. फेज म्हणजे स्थिती, बरोबर की नाही? तर पहिली प्रोफेज. आता प्रोफेज म्हणजे मेटाफेज मध्ये, एनाफेज मध्ये, टेलोफेज मध्ये, या 4 फेज मध्ये कॅरियोकायनेसिस घडून येतं. म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन घडून येतं. ते कसं घडून येतं बघा. तर ही जी मूळ सेल आहे बिफोर डिव्हिजन, बिफोर डिव्हिजन असलेली जी मूळ सेल आहे ती कशी असते? त्याचं न्यूक्लियस हे दिसते आपल्याला. त्याच्यामध्ये अस्पष्ट स्वरूपात असलेले क्रोमोझोमल थ्रेड्स दिसतात, बरोबर की नाही? धाग्यासारखं असं लांब असं क्रोमोझोमचे थ्रेड आतमध्ये पसरलेले असतात. असं पद्धतीनं धागाच असतो एक प्रकारचा. तर डिव्हिजन होण्याच्या पूर्वी बघा, म्हणजे इंटरफेज मध्ये, म्हणजे पूर्व तयारी जी असते, त्या पूर्व तयारीमध्ये हे जे डीएनएचा जो धागा आहे लांब, सॉरी क्रोमोझोमचा जे धागे आहेत ते काय होतात? कंडेन्स व्हायला लागतात. म्हणजे असे जवळ यायला लागतात, कंडेन्स व्हायला लागतात आणि ते विजिबल दिसायला लागतात. विजिबल म्हणजे दृश्य स्वरूपात आपल्याला म्हणजे दिसायला लागतात. हे मटेरियल थोडं डार्क होतं आणि दिसायला लागतात. त्यानंतर मग त्यांच्या हे जे सिंगल आहेत तर त्यांच्या 2n फॉर्म होते इथे. हे बघा, 2 असे सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांना जॉईन झालेले आहेत. त्यानंतर हे असे मध्ये येतात. त्याच वेळेला
इकडे आणखीन एक गोष्ट दाखवली, हे जर सेंट्रिओल आहे, हा सेंट्रिओल पण डिवाइड होतो. सेंट्रिओल डिवाइड होतो, 2 पोलवर जातो, त्याच्यातनं हे असे स्पिंडल फायबर तयार होतात आणि हे सेंट्रोमियर जिथं आहे तिथे जाऊन अटॅच होतात. म्हणजे ह्या सिस्टर क्रोमॅटिड्स जिथं जोडलेले आहेत, सिस्टर क्रोमॅटिड्स जिथं जोडलेले आहेत तिथं जो सेंट्रोमियर आहे तिथपर्यंत हा स्पिंडल फायबर येऊन अटॅच होतो आणि तो असे असते, त्यांना हे स्पिंडल फायबर काय करतात, ओढून घेतात. बरोबर आहे, ओढून घेतात, ह्या कोणाकडे, सेंट्रिओलकडे ओढून घेतात आणि ही स्थिती निर्माण होते. त्यानंतर मग हे सगळे क्रोमोझोमचे थ्रेड आहेत ते इथं जातात, ते पुन्हा डिकंडेन्स व्हायला लागतात, अदृश्य व्हायला लागतात. त्यांचं कॉइलिंग असतं, ते जे इथं कॉइलिंग झालेलं असतं ते कॉइलिंग निघायला लागतं आणि पुन्हा धागे तयार होतात आणि त्याच्याभोवती प्लाझ्मा मेम्ब्रेन येत असतात. या तिसऱ्या आकृतीमध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल, हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन देखील काय व्हायला लागतं, डिसअपिअर व्हायला लागतं आणि टोटल सेल मध्ये ही प्रोसेस घडायला लागते. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने हे क्रोमोझोमल थ्रेड डिकॉइल, म्हणजे कॉइल त्याचं निघून गेलेलं आहे, डिकंडेन्स झालेले आहेत, धाग्यासारखं स्वरूप झालेलं आहे. त्याच वेळेला या ठिकाणी काय होत असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपिअर व्हायला लागतं आणि 2 डॉटर न्यूक्लिआय तयार होतात. इथपर्यंतच हे सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या कॅरिओकायनेसिस मध्ये. तर सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन मध्ये नेमकं काय होतं, हे जे 2 डॉटर सेल आहेत याच्यामध्ये हे समजा ही सेल आहे, तर या सेल मध्ये ह्या ज्या 2 डॉटर सेल तयार झाल्या, डॉटर न्यूक्लिआय तयार झाल्या, यांच्या बरोबर मधोमध अशी खाच निर्माण होते, अशी खाच निर्माण होते. बरोबर आहे, आणि ही खाच अशीच वाढत जाते आणि मग ही खाच वाढत गेली की हे 2 काय होतात, वेगवेगळ्या सेल फॉर्म होतात. तर हे सायटोकायनेसिस मध्ये हे सगळे घडत असतं. ओके, या पद्धतीने अशा 2 डॉटर सेल्स तयार होत असतात. तर आपण आता या प्रत्येक फेजचा भाग बघणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं की आता हे कसं घडत असेल, एवढ्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला बरंचसं कळालं असेल, तरी पण प्रत्येक फेज मध्ये नेमकं काय काय होतं हे आपण प्रत्येक फेज नुसार पाहणार आहोत. आकृत्या तुम्हाला उपयोगाला म्हणून काढून घ्या आणि नंतर त्याचा अभ्यासही करता येईल. प्रोफेज मध्ये काय घडतं बघा. पहिलं महत्वाचं म्हणजे जी सेल असते, या सेल मध्ये ही जी सेल आहे याच्यातले प्रत्येक स्टेप आपण पाहत जाऊ. या सेल मध्ये काय असतं की या न्यूक्लियस मध्ये हे असे थ्रेड लाईक क्रोमोझोम्स असतात. असा लांब लचक हा क्रोमोझोमचा धागा असतो. ओके, फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं बघा. या फर्स्ट स्टेप मध्ये हा जो क्रोमोझोमचा धागा आहे तो कंडेन्स व्हायला लागतो, त्याचं कॉइलिंग व्हायला लागतं, तर घट्ट व्हायला लागतो आणि थीन असलेला थ्रेड जो असतो तो कंडेन्स व्हायला लागतो. तो कसा होतो बघा. या ठिकाणी जे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस मध्ये हा जो थीन असलेला, एकदम थीन असलेला थ्रेड जो आहे तो असा कंडेन्स व्हायला लागतो, असा डार्क व्हायला लागतो. ओके, आणि त्याचबरोबर याचं असं कॉइलिंग देखील व्हायला लागलेलं असतं, याला कंडेन्स असं म्हणतात. म्हणजे हा जो धागा आहे तो असा कॉइलिंगच्या फॉर्म मध्ये जात असतो, याला कंडेन्सेशन असं आपण म्हणूया. म्हणजे घट्ट व्हायला लागतो, असा कंडेन्स व्हायला लागतो. ओके, कंडेन्सेशन ऑफ थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट, ही पहिली स्टेप झाली. त्यानंतर क्रोमोझोम बिकम शॉर्ट अँड थिक. त्याच वेळेला एवढा लांबलचक धागा असतो तोच थोडा काय होतो, शॉर्ट होत जातो. पण शॉर्ट होतानाच आणखीन एक भाग काय होत असतो, तर तो थिक देखील होत असतो. या न्यूक्लियस मधला हा एकदम असा शॉर्ट व्हायला लागतो. बरोबर, एक धागा एवढा शॉर्ट झाला, त्यानंतर असा थोडा डार्क पण झालेला आहे बघा. अशा पद्धतीने शॉर्ट आणि थिक व्हायला लागतं. ओके, ही सेकंड स्टेप आहे. त्यानंतर दे स्टार्ट अपिअर, असे अपिअर व्हायला लागतात. पण कसे अपिअर व्हायला लागतात, थर्ड स्टेप मध्ये ते अशा पद्धतीने अपिअर व्हायला लागलेले असतात. विथ सिस्टर या स्टेप मध्ये हे जे 2 धागे, हे 2 धागे म्हणजे हे अशा पद्धतीनं हे असे अपिअर व्हायला लागलेले असतात विथ सिस्टर क्रोमॅटिड्स. बरोबर आहे, म्हणजे अशा पद्धतीने हे 2 धागे एकमेकांना जॉईन होतात. सिस्टर क्रोमॅटिड्स या पद्धतीनं अशा पेअर मध्ये दिसायला सुरुवात होते
थर्ड स्टेप मध्ये. नंतर हे क्रोमॅटिड मटेरियल डुप्लिकेट्स होत असतं, बरोबर की नाही. सॉरी, आता हे पेअर्स सिस्टर क्रोमॅटिड पेअर्स मध्ये दिसायला लागले. त्याच वेळेला हे जे सेंट्रिओल असतं इथं, सेंट्रिओल म्हणजे या ठिकाणी एक सेंट्रिओल असतं. तर हे सेंट्रिओल जो असतो तो सेंट्रिओल काय होतो, डुप्लिकेट होतो. डुप्लिकेट होतो म्हणजे फोर्थ स्टेज मध्ये काय होतं याचं, तर हा जो सेंट्रिओल आहे हा सेंट्रिओल डुप्लिकेट होतो म्हणजे डबल होतो. म्हणजे या पद्धतीनं आता हे आतमध्ये मटेरियल तयार झालेलं आहे, क्रोमोझोमचं मटेरियल तयार झालेलं आहे. हे सिस्टर क्रोमॅटिडचे अशा ह्या पेअर दिसायला लागलेले आहेत. ओके. आणि त्याच वेळेला ह्या जे सेंट्रिओल असतं हे डुप्लिकेट होतं म्हणजे हे डबल होतं, बरोबर. आणि ते एका एका पोलकडे मूव्ह व्हायला सुरुवात होते फर्स्ट स्टेज मध्ये. ओके. सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स. आणि त्यानंतर पुढच्या स्टेज मध्ये सेंट्रिओल हे पोलकडे जाऊन थांबतं. हे पहा, या 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 स्टेप मध्ये काय होतं बघा, तर इथे हे पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमोझोम्स म्हणजे एक एक क्रोमोझोम इथे आपल्याला पाहायला मिळतोय सगळीकडे पसरलेले. आणि हे जे सेंट्रिओल आहेत या न्यूक्लियस वरती जाऊन थांबलेले आहेत, बरोबर आहे. आणि इथे फार एक महत्वाची घटना घडत असते की न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसेपर. हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हे असं थोडं थोडं अस्पष्ट व्हायला लागतं, अदृश्य व्हायला लागतं. अगदी पूर्ण नष्ट होत नाही पण असं अस्पष्ट व्हायला लागतं. तर एवढ्या सगळ्या घटना या प्रोफेज मध्ये घडत असतात. ओके. याच्या पुढे जाऊन आता मेटाफेज मध्ये काय होतं ते पाहू आपण. आता दुसरी फेज आहे ती मेटाफेज आहे. मेटाफेज मध्ये काय होतं, आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे आपलं, म्हणजे इथं जे न्यूक्लियस असतं ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर झालेलं आहे, अजिबात काही राहिलेलं नाही त्याच्यामध्ये. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर. ओके. दुसरा महत्वाचा, क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. म्हणजे जे क्रोमोझोम्स आपण म्हणत होते की ते कंडेन्स होतात, घट्ट होतात, गडद होतात, हे कम्प्लीट झालेले आहे. आणि दे बिकेम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. हे सगळे सिस्टर क्रोमॅटिड बरोबर क्लिअरली विजिबल झालेले होतात, बरोबर. ऑल क्रोमोझोम्स अरेंज्ड पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. हे सगळे क्रोमोझोम्स आता इथे लोकेट झालेले आहेत बघा, बरोबर सेंट्रल प्लेनला हे लोकेट झालेले आहेत, बरोबर नाही. तर आपण जे पाठीमागे प्रोफेस मध्ये पाहिलं होते ते कंडेन्स होत आहेत, जवळ येत आहेत, सिस्टर क्रोमॅटिड बरोबर दिसायला लागलेले आहेत. पण या ठिकाणी सिस्टर क्रोमॅटिड बरोबर ते कम्प्लिटली विजिबल झालेले आहेत, सेंट्रल प्लेन मध्ये आलेले आहेत, ते सेंट्रोमियरच्या माध्यमातून एकमेकांना जोडले गेलेले आहेत. आता पुढे काय होतं, स्पेशल टाइप ऑफ अ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर थ्रेड. नीट लक्षात घ्या, स्पेशल टाइप ऑफ अ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर, त्याला आपण स्पिंडल फायबर असं म्हणणार, आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर अँड ईच क्रोमोझोम फ्रॉम बोथ सेंट्रॉइड्स. बरोबर आहे. म्हणजे काय होणार बघा, हे जे हा एक सेंट्रॉइड आहे, हा एक सेंट्रॉइड आहे, बरोबर. या सेंट्रॉइड मधून असे स्पेशल टाइप ऑफ बघा फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर तयार होतात. हे फायबर हे प्रोटीन फायबर आहे, बरोबर आहे. हे या दोन्ही सेंट्रिओल मधून असे फायबर तयार होतात आणि हे फायबर याच्या कुठे सेंट्रोमियरला येऊन अटॅच होतात. लक्षात सगळ्यांच्या. अशा पद्धतीनं मेटाफेज मध्ये काय होतं नेमकं बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर होतं, त्यानंतर कंडेन्सेशन कम्प्लीट होतं आणि प्रत्येक क्रोमोझोम हा त्याच्या सिस्टर क्रोमोझोम बरोबर क्लिअरली विजिबल व्हायला लागतो. त्याचबरोबर हे जे क्रोमोझोम आहे ते सगळे मिडल प्लेसला म्हणजे सेंट्रल फेजला, सेंट्रल प्लेनला, इक्वेटोरियल प्लेनला काय होतात, लोकेट होतात, अरेंज होतात. आणि त्याच वेळेला या सेंट्रिओल मधून स्पेशल टाइप ऑफ स्पिंडल फायबर फॉर्म होतात आणि ते त्याच्या सेंट्रोमियरला जाऊन, सेंट्रिओल मधून निघालेले स्पिंडल फायबर या सेंट्रोमियरला जाऊन अटॅच होतात. आणि मग पुढे काय होतं बघा, हे इथपर्यंत ही मेटाफेज झाली. त्यानंतरच्या पुढच्या पेज मध्ये अनाफेज मध्ये आपल्याला बघायचं.
अॅनाफेज मध्ये हे क्रोमोझोम काय होतात, स्प्लिट अप होतात, म्हणजे असे फुटतात. सेंट्रोमियर त्याच्या सेंट्रोमियर मधनं ते असे जे जॉईंट असतात ते सेंट्रोमियर मधनं ते असे वेलअप होतात. बघा, सेंट्रोमियर स्प्लिट अप होतं आणि ईच सिस्टर क्रोमॅटिड गेट सेपरेटेड. हे सेंट्रोमियर जे इथं असतं ते काय होतं, ते फुटतं ते, आणि असं प्रत्येक सिस्टर क्रोमॅटिड वेगळा होतो. दिस सिस्टर क्रोमॅटिड पुल्ड with the help of spindle fiber in the opposite direction towards the center. बघा आता या ठिकाणी काय झालं बघा, इथे हे सेंट्रोमियर फुटलेले आहे, बरोबर आहे. आता हा सिस्टर क्रोमॅटिड वेगळा झाला, हा सिस्टर क्रोमॅटिड वेगळा झाला, असे सिस्टर क्रोमॅटिड वेगळे होतात. आणि ते सिस्टर क्रोमॅटिड जे तयार झालेले आहेत ते ओढले जातात. कोणाच्या मार्फत ओढले जातात, हे जे स्पिंडल फायबर आहेत का नाही यांच्या मार्फत असे पुल्ड टुवर्ड्स द सेंट्रिओल, या सेंट्रिओल कडे ओढले जात असतात. नंतर सेंट्रिओल कडे ओढल्यानंतर हे क्रोमॅटिड्स आहेत ते या सेंट्रिओलचे एकदम जवळ जवळ यायला लागतात, बरोबर आहे. आणि जवळ आल्यानंतर हे असं एखाद्या केळाच्या बंच सारखं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला दिसायला लागतं. आणि मग या सेंट्रिओल जवळ सेट ऑफ ईच क्रोमोझोम रीच ऍट द अपोजिट पोल ऑफ द सेल. या ठिकाणी हा जो प्रत्येक ठिकाणी हा जो सेट ऑफ क्रोमोझोम आहे तो कुठे होतो, सेंट्रिओल जवळ येऊन स्थिर व्हायला लागतो. नीट लक्षात घ्या. अगदी सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की बिफोर सेल डिव्हिजन क्रोमोझोम्स डबल अप होतात. म्हणजे जर समजा मानवी शरीरामध्ये 46 असेल तर त्याचे 92 झालेले असतात, आणि 92 ची इथं परत आणखी 46 मध्ये डिवाइड झालेले, बरोबर लक्षात आलं. कारण ते एकत्र जे पहिल्या फेज मध्ये आले होते ते आता इथे स्प्लिट झालेले आहे. आता पुढच्या टेलोफेज मध्ये अगदी थोडासा भाग राहिलेला आहे, म्हणजे सेल डिव्हिजन इथे कॅरियोकायनेसिस कंप्लीट होतं. अॅनाफेज मध्ये सॉरी टेलोफेज मध्ये काय होतं बघा, तर आता हे जे क्रोमोझोम्स जे वेगळे झालेले आहेत, बरोबर आहे की नाही, ते क्रोमोझोम वेगळे झाल्यानंतर ते पुल टुवर्ड्स द सेंट्रिओल, हे आपल्या लक्षात आलं. सेंट्रिओल कडे गेल्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहेत हे जे अशा कॉइलिंग मध्ये होते, असे जे कॉइलिंग मध्ये होते, अशा पद्धतीने कॉइलिंग मध्ये हे जे कंडेन्स झालेले होते ते डिकंडेन्स व्हायला लागतात. म्हणजे पुन्हा त्याची जी कॉइलिंग होती ती घट्टपणा राहतो तो सैरसरपणा होऊन ते आता लांब व्हायला लागले असतात. बिकम थ्रेड लाईक, थिन अँड इनविजिबल. पुन्हा ते हळूहळू थ्रेड लाईक होतात, थिन होतात आणि असे इनविजिबल व्हायला लागतात. म्हणजे थोडं थोडं अंधुक म्हणजे आता ते त्यांचा डार्कनेस थोडा कमी व्हायला लागतो अशा पद्धतीने. ओके, म्हणजे ही पोझिशन आलेली आहे. पहिला जो न्यूक्लियसची जी आपण रचना बघितली होती अगदी सुरुवातीला बिफोर सेल डिव्हिजन, जसे क्रोमोझोम असतात तसे ते इनविजिबल व्हायला लागलेले आहेत. आता याच वेळेला काय होतं की याच्या भोवती एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार व्हायला लागतं. म्हणजे या बाजूला एक काय आहे, सेट ऑफ क्रोमोझोम आहे, या बाजूला एक सेट ऑफ क्रोमोझोम तयार झाला, दोन बाजूला दोन सेट क्रोमोझोमचे तयार झाले, त्याच्या भोवतीच एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार व्हायला सुरुवात होते. लक्षात आलं सगळ्यांच्या, न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार व्हायला लागते. या न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाल्यानंतर या न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये एक सेट असतो क्रोमोझोमचा, या न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये एक सेट असतो क्रोमोझोमचा, आणि तो न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाल्यानंतर पुढे जाऊन याच्यामध्ये न्यूक्लिओलस आपल्याला दिसायला लागतं. या वेळेलाच हे स्पिंडल फायबर असतात ते कम्प्लिटली डिसअपिअर झालेले असतात. तर इथपर्यंत हे काय झालेलं आहे, क्रायोकायनेसिस पूर्ण झालेलं, न्यूक्लिअर डिव्हिजन झालेलं आहे. आता याच्या पुढची जी स्टेप आहे ते म्हणजे सेकंड स्टेप जे आहे ते सायटोकायनेसिस. मायटोसिसची स्टेप नंबर 2 काय, तर सायटोकायनेसिस आहे. सायटोकायनेसिस मध्ये नेमकं काय होतं, आता इथपर्यंत आपण पाहिलं होतं की डॉटर न्यूक्लिया तयार झाले. या सायटोकायनेसिस मध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं सगळ्यात महत्वाचं. आतापर्यंत आपण न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आता सायटोप्लाझमचं डिव्हिजन कसं होतं, तर अशा पद्धतीने ही टेलोफेज मधनं आलेली जी सेल आहे या सेलमध्ये एक नॉच इथे तयार होतो. बघा, नॉच म्हणजे कसा खड्डा तयार होतो, दोन्ही बाजूने खड्डा तयार होतो, नॉच एक खाच तयार होते. नॉच इज फॉर्म ऍट द इक्वेटोरियल, दॅट इज द सेंट्रल पार्ट. ओके, सेंट्रल प्लेनला इथे अशी एक नॉच तयार होते. या पद्धतीने अशी खाच तयार होते. ओके, आणि ही खाच काय होते, अशी डिपन होत जाते.
अशी खोल होत जाते. डिपन ग्रॅज्युअली, द नॉच डिपेन्स ग्रॅज्युअली अँड टू न्यू सेल्स आर फॉर्म. या न्यू सेल्स फॉर्म होतात. त्या न्यू सेल्सला आपण काय म्हणतो, डॉटर सेल्स असं म्हणतो. ओके. आणि अशा पद्धतीनं सायटोकायनेसिस कम्प्लीट होतं. हे झालं अॅनिमल सेलमध्ये. पण प्लांट सेलमध्ये काय होतं, अशी नॉच तयार होण्याच्या ऐवजी अशी प्लेट तयार होते आणि प्लेट तयार होऊन अशा 2 सेल तयार होतात. तर बाळांनो, आपण मायटोसिस आणि सेल डिव्हिजन असे 2 टॉपिक याच्यामध्ये संपवलेले आहेत. व्यवस्थित सगळा भाग पहा, व्यवस्थित समजून घ्या, लिहून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला यापुढचे व्हिडिओ पटकन मिळतील. ओके, धन्यवाद. हॅव अ गुड डे.